नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्री सत्यनारायणांची संपूर्ण धार्मिक कथा सांगणार आहे। तेव्हा तुम्ही सर्वांनी ही कथा शेवटपर्यंत ऐकण्याचा लाभ नक्की घ्या। चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या YouTube वाहिनीला सबस्क्राइब करू शकता। आणि आजची आपली ही कथा ऐकत असताना एक कमेंट करा, श्री सत्यनारायण भगवान की जय। चला तर मग कथेला सुरुवात करते। श्री गणेशाय नमः, श्री सत्यनारायणाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। तर गणपती बाप्पांच्या, श्री सत्यनारायण भगवानांच्या आणि आपल्या कुलदेवतांच्या स्मरणाने या कथेला मी सुरुवात करत आहे। एकदा देवर्षी नारद मुनी पृथ्वीवर भ्रमण करत होते। भ्रमण करत असताना त्यांना अनेक मनुष्य हे दुःख आणि संकटांनी त्रस्त झालेले दिसले। कुणी गरिबीने त्रस्त होतं, कुणाला आजारपणाने घेरलं होतं, तर कुणाच्या संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या। हे सर्व पाहून नारद मुनींच्या मनात करुणा निर्माण झाली। ते विचार करू लागले, या मनुष्यांना दुःखातून बाहेर पडण्यासाठी असा कोणता बरा मार्ग आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल। हाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये घेऊन नारद मुनी पोहोचले भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या वैकुंठ धामात। भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांनी विचारलं, प्रभो, पृथ्वीवरील मनुष्य अनेक प्रकारच्या दुःखांनी त्रस्त आहेत आणि ते मी स्वतः पाहिलं। त्यांच्या कल्याणासाठी एखादं व्रत किंवा कोणती उपासना आहे का, आणि असल्यास ती मला जरूर सांगा। नारद मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे नारदा, तू लोकांच्या कल्याणासाठी अत्यंत योग्य असा प्रश्न विचारलास। मनुष्यांच्या दुःखाचा नाश करणारे आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारे एक अत्यंत पुण्यदायी व्रत आहे, आणि ते म्हणजे श्री सत्यनारायणाचं व्रत। भगवान विष्णूंनी त्यांना पुढे सांगितलं, जो मनुष्य श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा करतो, कथा ऐकतो, त्याचबरोबर सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण करतो, त्याला सुखशांती आणि समृद्धी ही जरूर म्हणजे जरूर प्राप्त होते। परंतु भगवानांनी त्याचबरोबर त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, व्रत करताना श्रद्धेबरोबर सत्याचं पालन करणं आणि देवासमोर केलेला संकल्प पूर्ण करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। आणि मंडळी, याच गोष्टीची प्रचिती आपल्याला पुढे येणाऱ्या कथांमध्ये वारंवार येताना दिसते। यानंतर भगवान विष्णूंनी नारद मुनींना एका गरीब ब्राह्मणाची कथा सांगायला सुरुवात केली। फार पूर्वी एक गरीब ब्राह्मण राहत होता। तो अत्यंत गरिबीमध्ये दिवस काढत होता। त्याच्याकडे ना धन होतं ना पुरेसं अन्न। उदरनिर्वाहासाठी तो रोज गावोगावी फिरून भिक्षा मागत असे। कधी त्याला भरपूर भिक्षा मिळायची, तर कधी दिवसभर फिरून सुद्धा त्याच्या हातामध्ये फारसं काही पडायचं नाही। असाच एक दिवस तो भिक्षा मागत फिरत होता। दिवसभर फिरूनही त्याला फारसं काही मिळालं नाही। शेवटी तो एका ठिकाणी बसला। भुकेने आणि थकव्याने त्याचं शरीर हे अशक्त झालं होतं। त्याच्या मनामध्ये विचार आला, माझ्या नशिबी इतकं दुःख का? माझं आयुष्य असंच गरिबीमध्ये जाणार आहे का? तो दुःखी होऊन बसला असताना अचानक त्याच्या समोर एक वृद्ध पुरुष आला। वृद्धाने त्याच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, ब्राह्मणा, तू एवढा दुःखी का आहेस? ब्राह्मणाने आपली सारी परिस्थिती, सगळी कथा त्या वृद्धाला सांगितली। मग आपली गरिबी असेल, आपलं दुःख असेल, आपल्या रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता असेल, सगळं काही त्याने त्या वृद्धासमोर मांडलं। म्हणजे आपलं जे जीवन म्हणजे किंवा आपलं आयुष्य, प्रत्येकाची एक वेगळी कथा असते किंवा स्वतःच्या कथेचं एक पुस्तक असतं जे मनामध्ये कुठेतरी दडलेलं असतं। तर ते सगळं पुस्तक त्याने त्या वृद्धासमोर उघडलं। तेव्हा त्या वृद्धाने त्याला एक अत्यंत पवित्र असं व्रत सांगितलं, आणि ते होतं श्री सत्यनारायण भगवानांचं व्रत। पण तो वृद्ध नेमका कोण होता? त्याने त्या गरीब ब्राह्मणाला हे व्रत कसं करायचं हे का म्हणून सांगितलं, आणि या व्रतामुळे त्या ब्राह्मणाच्या आयुष्यामध्ये खरंच सुख समृद्धी आली का, हे आपण लगेच आता व्हिडिओच्या पुढच्या भागात ऐकूया।
मंडळी, त्या वृद्धाने ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मणा, तू श्रद्धेने श्री सत्यनारायणांचं व्रत कर, भगवान सत्यनारायणाची पूजा कर आणि भक्तिभावाने त्यांची कथा ऐक. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुझं दुःख देखील दूर होईल. ब्राह्मणाने त्या वृद्धाला विचारलं, महाराज, हे व्रत मी कसं बरं करावं? त्यासाठी कोणते नियम असतील ना, आणि असतील तर नक्की सांगा. तेव्हा त्या वृद्धाने त्याला संपूर्ण सत्यनारायण व्रताची पद्धत सांगितली. ज्या दिवशी तुला शक्य असेल त्या दिवशी श्रद्धेने सत्यनारायणाची पूजा कर, भगवानांना नैवेद्य दाखव, कथा ऐक आणि प्रसाद भक्तिभावाने वाट. ब्राह्मणाने वृद्धाचं म्हणणं अगदी मनापासून ऐकलं, कारण तो खरंच त्याच्या गरिबीला कुठेतरी वैतागला होता, कंटाळला होता आणि आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन पहाट यावी अशीच त्याची इच्छा होती. त्याने हात जोडले आणि मनोमन संकल्प सुद्धा केला, हे सत्यनारायण प्रभो, माझ्या आयुष्यातील हे दुःख दूर झालं तर मी नक्कीच श्रद्धेने तुमचं व्रत करत जाईल. असं म्हणून तो घरी परतला. पण घरी परतल्यावर त्याच्या मनात एक विचार आला, आपल्याकडे पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आणायला पैसे कुठून येणार? तेव्हा तो पुन्हा चिंतेत पडला. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एक छोटासा बदल घडला. नेहमीपेक्षा त्याला जरा जास्तच भिक्षा मिळाली. 1 दिवस, 2 दिवस आणि हळूहळू त्याच्या हातामध्ये थोडेसे पैसे जमा होऊ लागले. ब्राह्मणाला त्या वृद्धाचे शब्द आठवले. त्याने ठरवलं, भगवान सत्यनारायणाने माझी प्रार्थना नक्कीच ऐकली आहे. आता माझा संकल्प मी पूर्ण करणार. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार पूजेची तयारी केली. घर स्वच्छ केलं, पूजेची सामग्री आणली, भगवान सत्यनारायणाची भक्तिभावाने पूजा केली, कथा ऐकली आणि प्रसाद देखील वाटला. त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये हळूहळू सुखसमृद्धी येऊ लागली. त्याची गरिबी कमी झाली. घरात अन्नधान्याची कमतरता राहिली नाही. त्याच्या मनातही समाधान निर्माण झालं. त्याला उमगलं, देवाला मोठेपणाची नाही तर मनापासून केलेल्या भक्तीचीच खरी गरज असते. मंडळी, ही कथा इथेच संपत नाही, कारण पुढे भगवान सत्यनारायणांची कृपा एका लाकूड तोड्यावर देखील झाली. तो गरीब लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह म्हणजे पोटपाणी चालवत असे. एके दिवशी तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. तेथे त्याने सत्यनारायणाची ही पूजा पाहिली. पूजेचा प्रसाद घेतल्यानंतर त्याने ब्राह्मणाला विचारलं, आज तुमच्या घरी कोणती पूजा होती आणि ती तुम्ही का म्हणून केली? या पूजेचं इतकं महत्त्व काय? ब्राह्मणाने त्याला सत्यनारायण व्रताची संपूर्ण माहिती सांगितली. लाकूड तोड्याने सुद्धा मनोमन ठरवलं, उद्या मी देखील सत्यनारायणाचं व्रत करील. पण दुसऱ्या दिवशी जंगलात गेल्यावर त्याला जे काही मिळालं ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. नेहमीपेक्षा कितीतरी जास्त लाकडं त्याच्या हाताला लागली होती. त्याने ते लाकूड बाजारात नेलं आणि त्या दिवशी त्याला नेहमीपेक्षा जास्त पैसे देखील मिळाले. त्याला जाणवलं की ही भगवान सत्यनारायणांचीच कृपा आहे. त्याने घरी परतून श्रद्धेने त्यांच्या नावचं व्रत करण्याचा संकल्प केला किंवा निर्णय घेतला आणि याच भक्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे दिवस सुरू झाले. पण मंडळी, कथेचा जो काही खरा प्रसंग आहे तो पुढे आहे, कारण आता कथेमध्ये प्रवेश होतो एका श्रीमंत व्यापाऱ्याचा, ज्याच्याकडे कसलीही कमी नव्हती. अगदी धनसंपत्ती होती, मोठा व्यापार होता त्याचा. पण त्याच्या मनामध्ये एक मोठी इच्छा होती, ती म्हणजे त्याला संतान नव्हतं. संतान प्राप्तीची त्याची इच्छा होती की आपल्याकडे सगळं आहे, पण जर आपल्याला मूलबाळच नाहीये तर त्या संपत्तीचा, त्या सुखाचा काय उपयोग? तर अशीच अवस्था या मोठ्या व्यापाऱ्याची होती. आणि त्या इच्छेसाठी त्याने भगवान सत्यनारायणांकडे केलेला संकल्प पुढे त्याच्या संपूर्ण आयुष्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार होता. आता या कथेच्या पुढच्या भागामध्ये आपण लगेच ऐकूया त्या श्रीमंत व्यापाऱ्याची कथा, की त्याच्यावर भगवान सत्यनारायणांची कृपा कशा पद्धतीने झाली किंवा त्याला संतान प्राप्ती झाली की नाही ते. तर बघा, फार पूर्वी एका नगरामध्ये साधू नावाचा व्यापारी राहत होता. म्हणजे त्या व्यापाऱ्याचं नाव होतं साधू. आणि तुम्ही सत्यनारायणाची कथा काव्य स्वरूपामध्ये ऐकलेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधू आणि हे नाव नक्की ऐकायला मिळालेलं असेल. बघा, हा व्यापारी अतिशय धनवान होता, मोठा व्यापार करत होता आणि समाजामध्ये त्याला मान सन्मान सुद्धा तेवढाच होता. आणि आपण सुद्धा हे बघतो की ज्याच्याजवळ पैसा पाणी सगळं काही भरपूर आहे त्याला समाजामध्ये तेवढाही
म्हणजे तेवढा मान सुद्धा भेटतो, कारण जग हे दिल्या घेतल्याचे, ज्याच्याजवळ सगळं काही आहे लोक त्याच्या मागे धावतात, ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला कोणी विचारत पण नाही. आणि या साधू वाण्याच्या पत्नीचं नाव होतं लीलावती. व्यापाऱ्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीची कमतरता नव्हती, पण मनामध्ये एक फार मोठी इच्छा होती, त्यांना संतान प्राप्ती व्हावी. एके दिवशी तो आपल्या पत्नी समवेत बसला असताना त्याने आपल्या मनातलं दुःख व्यक्त केलं. तो म्हणाला, बघ ना, आपल्याकडे सर्व काही आहे, पण आपल्या घरामध्ये मुलाचं पाऊल नाही. देवाने आपल्यावर कृपा केली तर आपल्या संसाराला एक प्रकारचं पूर्णत्व येईल, किंवा आपला हा जो काही पती पत्नीचा म्हणजे आपला जो काही संसार गाडा आहे तो एक प्रकारे सार्थक झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच वेळी त्यांना एका साधू संतांकडून श्री सत्यनारायण व्रताचं महत्त्व समजलं. व्यापाऱ्याने मनोमन संकल्प केला, हे प्रभो, मला संतान प्राप्ती झाली तर मी श्रद्धेने तुमचं सत्यनारायण व्रत करत राहील. काळ पुढे गेला, भगवान सत्यनारायणांची कृपा झाली आणि लीलावतीला कन्यारत्न प्राप्त झालं. आता आईचं नाव लीलावती होतं, तर त्यांनी त्यावरूनच मुलीचं नाव कलावती ठेवलं. हळूहळू कलावती मोठी होऊ लागली. घरात तिच्या आगमनानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. व्यापाऱ्याला आपल्या मुलीवर खूप प्रेम होतं, कारण बालगोपाळांनी त्याचं घर भरून गेलं होतं. ज्या दिवसाची तो इतके दिवस वाट पाहत राहिला, किंवा त्या गोष्टीवरून तो मनामध्ये कुठेतरी दुःखी होता, तर त्याचं स्वप्न आता पूर्ण झालं होतं. आणि अर्थात त्याच्या या अपत्यावर, त्याच्या या मुलीवर त्याचं खूप सारं प्रेम होतं. पण मंडळी, या कथेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडते. व्यापाऱ्याने भगवानांना संकल्प केला होता की संतान प्राप्ती झाल्यानंतर तो सत्यनारायणाचं व्रत करेल, पण मुलगी झाल्यानंतर तो आपल्या संसारामध्ये आणि व्यापारामध्ये इतका गुंतून गेला की त्याला केलेल्या संकल्पाची आठवणच राहिली नाही. असेच खूप दिवस गेले, महिने गेले आणि कलावती मोठी झाली. अगदी तिच्या विवाहाची वेळ आली, पण व्यापाऱ्याने अद्याप त्याचा संकल्प पूर्ण केला नव्हता. व्यापाऱ्याने तिच्यासाठी योग्य वर शोधला आणि तिचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये करून दिला. पण लग्नाच्या गडबडीतही त्याला सत्यनारायणाच्या व्रताची आठवण काही झाली नाही. भगवानाला दिलेला शब्द तसाच राहून गेला होता. आता विवाहानंतर व्यापारी आपल्या जावयासोबत व्यापारासाठी दूरच्या प्रदेशात निघून गेला. दोघांनी मिळून व्यापार सुरू केला. सगळं काही सुरळीत चाललं होतं, परंतु ज्या ठिकाणी ते गेले होते तिथे एके दिवशी अचानक परिस्थिती बदलली. त्या प्रदेशातील राजाच्या खजिन्यातून काही मौल्यवान वस्तू या चोरीला गेल्या होत्या. चोरांचा शोध घेतला जात होता. योगायोगाने व्यापारी आणि त्याचा जावई त्याच परिसरामध्ये असल्यामुळे संशय त्यांच्यावर गेला. राजाच्या सैनिकांनी त्यांना पकडलं. त्यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. त्यांच्याकडील सर्व धनसंपत्ती ही जप्त करण्यात आली आणि दोघांनाही कारागृहामध्ये टाकण्यात आलं. इकडे त्यांच्या घरी लीलावती आणि कलावती यांना काहीच कळत नव्हतं. व्यापाऱ्याचं घर सुद्धा हळूहळू संकटात सापडलं. एक एक करून सगळी धनसंपत्ती कमी होऊ लागली. घरामध्ये अन्नाचीही कमतरता भासू लागली. तेव्हा एक दिवस कलावतीने आपल्या आईला एका ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होताना पाहिलं. ती घरी आली आणि तिने आईला सांगितलं, आई, आज मी सत्यनारायणाची पूजा पाहिली ग. आपणही या भगवानांची पूजा करायची का? त्याचं महत्त्व खूप मोठं आहे असं सांगतात. लीलावतीने कलावतीचं म्हणजे आपल्या मुलीचं म्हणणं मान्य केलं. दोघींनी श्रद्धेने सत्यनारायणांची पूजा केली, कथा ऐकली आणि प्रसाद सुद्धा आनंदाने ग्रहण केला. आणि त्याच रात्री लीलावतीला एक अद्भुत असं स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान सत्यनारायणांनी तिला प्रत्यक्ष दर्शन दिलं. लीलावतीला आपल्या पतीने केलेला जुना संकल्प आठवला. भगवानांना दिलेला शब्द आपण विसरलो आणि तिला आपल्या चुकीची कुठेतरी जाणीव झाली. तिने मनोमन भगवान सत्यनारायणांची क्षमा मागितली. इकडे दूरच्या प्रदेशातील कारागृहात असलेला व्यापारी आणि त्यांच्या जावयाच्या आयुष्यातही अचानक एक अद्भुत अशी घटना घडली किंवा घडणार होती. भगवान सत्यनारायण त्यांच्या संकटांचा अंत कसा करणार होते आणि व्यापाऱ्याला आपली सर्वात मोठी चूक कधी समजणार होती ते आता आपण एक एक करून पाहूया. लीलावतीला स्वप्नात भगवान सत्यनारायणांनी दर्शन दिल्यानंतर तिला आपल्या पतीने केलेल्या संकल्पाची कुठेतरी आठवण झाली. तिने सकाळी उठून आपल्या मुलीला सगळं सांगितलं. दोघींनी मनापासून भगवानांची प्रार्थना केली, हे सत्यनारायण प्रभू, आमच्याकडून चूक झाली, आम्ही केलेला संकल्प विसरलो, आम्हाला क्षमा करा, आमच्या पतीला आणि जावयाला संकटातून तेवढं मुक्त करा.
त्यांच्या मनातील पश्चाताप आणि भक्ती पाहून भगवान सत्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्याच वेळी राजाला स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान सत्यनारायणांनी राजाला हे सांगितलं, ज्यांना तू चोरीच्या आरोपाखाली कैद केला आहेस ते निरपराध आहेत, त्यांना ताबडतोब मुक्त कर. राजाची झोप उडाली आणि सकाळ होताच त्याने आपल्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि व्यापारी व त्याच्या जावयाची चौकशी करून घेतली. तपास केल्यानंतर त्यांच्या समोर एक सत्य आलं. व्यापारी आणि त्याचा जावई हे खरोखर निरपराध होते. त्यांच्याकडे त्यांनी कुठलंही काही चोरी केलं नव्हतं. राजाने ताबडतोब दोघांना कारागृहातून मुक्त केलं. त्यांच्याकडून घेतलेलं धनही त्यांना परत केलं. व्यापाऱ्याला समजलं की ही सगळी काही सत्यनारायण भगवानांचीच कृपा आहे. तो मनोमन म्हणाला, प्रभो, तुम्ही माझ्यावर एवढी मोठी कृपा केलीत, पण मीच तुम्हाला दिलेला शब्द विसरलो. माझी खरंच खूप मोठी चूक झाली. आणि व्यापारी आपल्या जावयासह आता घरी जायला निघाला. इकडे लीलावती आणि कलावती त्यांच्या येण्याची कधीपासून आतुरतेने वाट पाहत होत्या की किती दिवस ते गेले आणि अजूनपर्यंत परत आले नाहीत. व्यापारी घरी पोहोचल्याची बातमी मिळताच घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण मंडळी, इथे अजून एक मोठा प्रसंग घडतो. व्यापाऱ्याने पुन्हा भगवान सत्यनारायणांची पूजा करण्याचा निश्चय केला. त्याने मनाशी ठरवलं, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझा अपूर्ण संकल्प पूर्ण करणार किंवा माझा संकल्पच मी अपूर्ण ठेवणार नाही. त्याने मोठ्या भक्तिभावाने सत्यनारायणांची पूजा आयोजित केली. नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा त्याचे जे ओळखीचे परिचित लोक असतील, सगळ्यांना त्याने बोलावलं. कथा ऐकली, सर्वांना प्रसाद वाटला. त्याच्या मनामध्ये आता एकच भावना होती, भगवानांनी माझं संकट दूर केलं. आता त्यांची सेवा आणि पूजा श्रद्धेने करणं हे माझं परम कर्तव्य आहे. ही कथा इथे संपत नाही, कारण पुढे कलावतीकडून सुद्धा एक मोठी चूक घडणार होती आणि त्या चुकीमुळे पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबावर संकट ओढवणार होतं. भगवान सत्यनारायण भक्ताला सुख देतात, पण सत्य आणि श्रद्धेचा मार्ग आपण जर सोडला, ती चूक आपण केली, तर त्याची किंमत सुद्धा भक्ताला समजावून सांगण्याचं ते काम करतात. आता कलावतीच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं, तिने कोणती चूक बरं केली आणि भगवान सत्यनारायणांनी तिच्यावर अशी कोणती कृपा केली, हे आपण लगेचच पुढच्या कथेत कथेचा आपण एक भाग ऐकत आहोत, तर पुढच्या भागात आपल्याला ते ऐकायला मिळणार आहे. तर बघा, कलावतीचं लक्ष एका दुसऱ्या कामात होतं. तिच्या वडिलांनी तिला सत्यनारायणाचा प्रसाद दिला, पण तिने काय केलं, तो प्रसाद खाण्याऐवजी तसाच कुठेतरी ठेवून दिला आणि त्याच्याकडे तिचं दुर्लक्ष झालं. प्रसाद खाण्याचं राहून गेलं. भगवान सत्यनारायणाच्या प्रसादाचा अवमान केल्यामुळे तिच्यावर संकट आलं. बघा, सत्यनारायण पूजेचा जो प्रसाद असतो तो आवर्जून ग्रहण करावा असं सांगितलं जातं, तर ते उगाचच नाही, त्याच्यामागे काहीतरी रहस्य आहे. आणि जेव्हा व्यापाऱ्याला आपली चूक लक्षात आली होती, त्याने घरी आल्यानंतर आपला अपूर्ण संकल्प पूर्ण केला, सत्यनारायणाची पूजा घातली. तेव्हा जो काही प्रसाद तयार केला होता, तर त्याने ज्यांना ज्यांना बोलावलं होतं त्याच्यात त्याची मुलगी होती, जावई होता. तर मुलीला त्याने प्रसाद दिला, पण मुलगी काहीतरी गडबडीत तो प्रसाद खाण्याचं विसरून गेली आणि तिच्यावर त्याच्यामुळे हे संकट ओढावलं होतं. तर झालं काय ते आपल्याला ऐकायचं आहे. भगवान सत्यनारायणाच्या प्रसादाचा अवमान झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर संकट आलं. पण तेव्हा ते कशा प्रकारचं आलं ऐका. व्यापारी आणि जावई पुन्हा एकदा प्रवासाला निघणार होते. नदीच्या मार्गाने त्यांचा प्रवास सुरू असताना अचानक त्यांच्या नौकेला मोठा धोका निर्माण झाला. व्यापाऱ्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो भगवान सत्यनारायणाची मनापासून प्रार्थना करू लागला, हे प्रभो, माझ्याकडून पुन्हा काही चूक झाली असेल तर मला माफ करा, पण आमच्यावर तुमची कृपा ही नेहमी राहू द्या. भगवान सत्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांचं संकट दूर झालं. व्यापारी आणि जावई घरी सुखरूप परतले. तेव्हा व्यापाऱ्याला पूर्णपणे उमगलं, भगवानाची भक्ती केवळ संकटाच्या वेळी करण्यासाठीच नसते. आपण काय करतो, संकट आलं की देवाचं नाव जरा जास्त घेतो किंवा तेव्हाच आपल्याला देव आठवतो. पण खरी गोष्ट ही आहे की श्रद्धा, सत्य, संकल्प आणि प्रसादाचा आदर यांचं पालन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. यानंतर त्याने आपल्या कुटुंबासह भक्तिभावाने सत्यनारायणाची पुन्हा पूजा केली, कथा ऐकली, प्रसाद वाटला आणि सर्वांनी तो प्रसाद मुख्य ग्रहण केला. भगवानांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि कलावतीवर सुद्धा जे काही संकट आलं होतं तर ते दूर झालं. मंडळी, या कथेचा अत्यंत सुंदर संदेश आहे. तो असा की देवावर श्रद्धा ठेवा, सत्याचा मार्ग अजिबात सोडू नका आणि देवासमोर केलेला संकल्प शक्य तितका पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तो अपूर्ण सोडू नका.
श्री सत्यनारायणाच्या कथेमध्ये पुढे राजा तुंगध्वजाची कथाही येते. त्या प्रसंगातून अहंकार आणि देवाच्या प्रसादाचा आदर याबद्दल अतिशय महत्त्वाची शिकवण आपल्याला मिळते. राजा तुंगध्वज नेमका कोण होता, त्याच्याकडून कोणती चूक झाली आणि भगवान सत्यनारायणांनी त्यांना काय शिकवलं हे आपण ऐकूया. तर बघा, एकदा तुंगध्वज जो राजा होता तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. दिवसभर शिकार केल्यानंतर तो थकून एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबला. त्याच ठिकाणी काही गवळी लोक भक्तिभावाने सत्यनारायणांची पूजा करत होते. त्यांनी राजाला पाहिलं आणि आदराने त्याला प्रसाद घेण्यासाठी विनंती केली, पण राजा आपला राजेपणाच्या गर्वात होता. त्याने त्या भक्तांकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि भगवानांचा प्रसाद काही स्वीकारला नाही. तो तिथून निघून गेला. मंडळी, भक्तीमध्ये देवापेक्षा आपलं मोठेपण महत्त्वाचं मानणं ही खूप मोठी चूक ठरते. राजा आपल्या राजवाड्यात परतला, पण काही काळातच त्याच्या आयुष्यामध्ये एकामागून एक संकट येऊ लागली. त्याच्या राज्यावर संकट आलं. त्याची संपत्ती त्यामुळे कमी होऊ लागली. घरातील सुखशांती नष्ट झाली. राजाला आपल्या आयुष्यामध्ये अचानक एवढे बदल का होत आहेत हेच काही समजत नव्हतं. शेवटी त्याला जंगलातला तो प्रसंग आठवला. त्या दिवशी काही लोक सत्यनारायणाची पूजा करत होते. त्यांनी मला प्रसाद देऊ केला, पण मी काही तो स्वीकारला नाही. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि चुकीची जाणीव होणं आणि तिचा पश्चाताप होणं हे खरोखर एका दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लोक कळतात, आपली चूक काय आहे ते समजतं. तिच्यावर आपण योग्य पद्धतीने काम करून किंवा चुकीची दुरुस्ती करून जेव्हा आपण पुन्हा आपल्या आयुष्याची एक सुरुवात करतो ना, तर तो बदल खरंच बघण्यासारखा असतो आणि आपल्या सर्वांसाठी तो चांगला असतो. तर अर्थात राजाला आपली चूक कळली होती. त्याने मनापासून भगवान सत्यनारायणांची क्षमा मागितली. तो पुन्हा त्या ठिकाणी गेला. भक्तिभावाने भगवानांची पूजा केली. त्याने प्रसाद स्वीकारला आणि सर्व भक्तांचा आदर देखील केला. राजाच्या मनातील अहंकार दूर झाला. त्याच्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले. हळूहळू त्याच्या जीवनामध्ये जी काही संकट आली होती ती सगळी दूर झाली. त्याला पुन्हा सुखसंपत्ती आणि त्याचं राज्यवैभव प्राप्त झालं. या प्रसंगातून आपल्याला अतिशय सुंदर अशी शिकवण मिळते. देवाच्या भक्तीमध्ये अहंकाराला स्थान नसतं आणि ते कधीच नसावं. माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही मोठ्या पदावर असो, पण देवाच्या प्रसादासमोर प्रत्येक भक्त हा समान असतो. आणि म्हणूनच सत्यनारायणाच्या पूजेनंतर जो प्रसाद दिलेला असतो तो केवळ अन्न नसतो, तर भगवानांची कृपा मानून तो प्रसाद श्रद्धेने स्वीकारायचा असतो. मंडळी, अशा प्रकारे भगवान सत्यनारायणांनी वेगवेगळ्या भक्तांच्या जीवनातून आपल्याला एकच संदेश दिला: सत्याचा मार्ग धरावा, श्रद्धा ठेवावी, देवाला दिलेला शब्द पाळावा आणि प्रसादाचा आदर देखील करावा. श्री सत्यनारायणाची कथा ऐकणाऱ्या आणि भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांवर भगवानांची कृपा सदैव राहो. मंडळी, आपल्याला भगवान सत्यनारायणांनी म्हणजे नारद मुनींना सांगताना हे सांगितलं की मनुष्याच्या जीवनातील दुःख, संकट आणि अडचणी दूर होतात, त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. पण या व्रतामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. फक्त पूजा करायची म्हणून करायची असं करून चालत नाही. मनामध्ये श्रद्धा असायला हवी. आपलं आचरण सत्य वागणीचं असावं. ज्यांनी श्रद्धेने भगवानांचा आश्रय घेतला त्यांना संकटातून मार्ग मिळाला, आणि ज्यांनी अहंकार केला, संकल्प विसरला आणि देवाच्या प्रसादाचा कुठेतरी अनादर त्यांच्याकडून झाला, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव स्वतः भगवानांनी करून दिली आणि पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख आलं. म्हणूनच सत्यनारायणाची कथा आपल्याला केवळ देवाची महतीच सांगत नाही, तर ती आपल्याला आपल्या शब्दाला आणि सत्याला किती महत्त्व आपण देतो हे सुद्धा शिकवते. जो कोणी श्रद्धेने हे व्रत करतो, कथा ऐकतो, प्रसाद ग्रहण करतो आणि सामर्थ्यानुसार भक्ती सुद्धा करतो, त्याच्यावर भगवान सत्यनारायणांची कृपा राहते, अशी या व्रताची श्रद्धा आहे. म्हणून मंडळी, आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करताना आपण मनापासून ही प्रार्थना करूया: हे भगवान सत्यनारायणा, आमच्या घरावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुखशांती, आरोग्य आणि समाधान द्या. आमच्या हातून जाणते अजाणतेपणी ज्या काही चुका होतात त्यांना तुम्ही पदरात घ्या किंवा त्या चुकांसाठी आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला सदैव सत्याच्या मार्गावर चालण्याची एक चांगली बुद्धी द्या. शेवटी एकच, सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी त्याचा शेवट नेहमी मंगलमय ठरतो. श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी आपली श्रद्धा आपण अर्पण करूया. आणि ही कथा मी इथेच थांबवते. मंडळी, हा व्हिडिओ, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
तुमच्या घरी सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही सत्यनारायणांची पूजा कराल तेव्हा आपला हा व्हिडिओ तुम्ही प्ले करा, जेणेकरून तुम्हाला ही कथा संपूर्णपणे ऐकता येईल. तर आजचा हा व्हिडिओ कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.